आता काही जणांचा धंदाच झालेला आहे, सुपारी घ्यायची आणि मराठ्यांच्या विरोधामध्ये बोलायचं. आणि अशी सुपारी बहादर आज एक त्याच्यातलाच एक येल्डिंगचा चष्मा जे कायम मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये नेहमी भुकत आलेला आहे. बिस्किट टाकलं की मराठ्यांच्या विरोधामध्ये भुकण्याचं काम ते करतंय. सातत्यानं समाजामध्ये तेढ निर्माण कसा होईल याची काळजी घेणारा, हे भुकणारा आणि येल्डिंगचा चष्मा त्या ठिकाणी जालन्यामध्ये आज आलेला होता. आणि त्या ठिकाणी येऊन ते काय म्हणतंय, तर मराठ्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकली. म्हणजे मराठा आणि धनगर कुठंतरी एक समीकरण जुळत असताना, मराठे धनगराला पाठिंबा देत असताना आणि धनगर समाज मराठ्यांना पाठिंबा देत असताना, एकूण एकाच्या दोघाच्या आरक्षणाला हक्काच्या लढाईमध्ये पाठिंबा देत असताना कुठंतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक धनगर समाजाच्या व्यासपीठावर येऊन त्या ठिकाणी त्यांना आरक्षण कसं मिळेल हे न सांगता मराठ्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकायची. कारण मराठा समाज त्या ठिकाणी जे आमचे बोराडे भाऊ आहेत धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना पाठिंबा मिळावा म्हणून मराठे सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या ताकदीनं पाठिंबा देण्यासाठी जायला लागलेत. हे त्याच्या कुठंतरी पोटामध्ये दुखायला लागलं. मराठा आणि धनगरी एकी ही त्यांना कुठंतरी खटकायला लागली आणि म्हणून काय करायचं, तर त्यांच्या व्यासपीठावर जाऊन मराठ्यांना कुठंतरी टार्गेट करायचं. आणि काय म्हणला तिथं जाऊन, तर पुढची भेट ही आंतरवली सराटीमध्ये असेल. अरे दलिंदरा, तू काय भेट घेणार रे? तू काय भेट घेणार? तू येल्डिंगचा चष्मा तुला सांभाळणं होईना, तुझ्या बाबूची डुचू हालायलेली ती पण तू काय भेट घेणार? आणि आंतरवली सराटीमध्ये मी पुढची भेट घेणार. कशाला भेट घेणार? अरे मारच खायचा आता तिकडे दुसरीकडे जाऊन खाय ना. मराठ्याला जर शिकारच करायची असेल तर मराठी वाघाची शिकार करते, तुझ्यासारख्या आंधळ्याची कशाला शिकार करते? तुला जाणीवपूर्वक फक्त दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आहे. आणि तू इतक्या लांबून आला आणि तुला अचानक आला, म्हणजे तू कशामुळे आला? तुला कोणीतरी सांगितलं, कोणतरी बिस्कुट टाकलं की जाय बाबा दोन समाजामध्ये तेढ निर्माण कर. त्याच्यासाठी तू येल्डिंगचा चष्मा घातला आणि निघाला इकडं. मराठा आणि धनगर म्हणजेच काय, तर काही गोष्टी समजून घेण्याच्या आहेत की आमचे त्या ठिकाणी जालन्यामध्ये धनगर समाजाचे जे बांधव आहेत ते त्यांच्या हक मिळावं, त्यांना एसटी प्रवर्गातलं जे आरक्षण आहे ते मिळावं, त्यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी मराठा समाज सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जात आहे, त्यांना पाठिंबा देत आहे. कारण की जर कोणाचा हक्काचा असेल तर त्याला पाठिंबा देण्यात काही वावगं नाही. या भावनेतून मराठा समाज सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे. इतकंच काय, तर धनगर समाज बांधव ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मुंबईला निघाले होते त्यावेळेस हलक्या लावून आंतरमध्ये सराटीमध्ये येऊन त्या ठिकाणी धनगर समाजाच्या बांधवांनी पाठिंबा दिलेला होता, पाठिंबा जाहीर केलेला होता. मग अशा परिस्थितीमध्ये मराठा आणि धनगर यांचं कुठंतरी एक सामंजस्य एकाची भूमिका होत असताना या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी येऊन कुठलं तरी स्टेटमेंट द्यायचं आणि मग मराठ्यांच्या मनामध्ये काहीतरी द्वेष निर्माण व्हावा, धनगरांच्या मनामध्ये काहीतरी द्वेष निर्माण व्हावा, याच्यासाठी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक राखेल वाटण्याचं काम करण्यासाठी या आंधळ्याला वरून पाठवण्यात आलं. हे हॅकण्या डोळ्याचं तिथं आलं आणि तिथे येऊन म्हणतोय पुढची भेट आंतरवली सराटीमध्ये होणार. अरे हॅकण्या, मराठ्यांना शिकारच करायची तर मराठी वाघाची करते ना, तू यासारख्या डोसक्याची कशाला करते? करून तरी काय फायदा? तुझा चष्मा तरी धाडाचा आहे का? येल्डिंग आणलेला चष्मा.